नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या ऑल स्टोरीज चॅनलवर. मित्रांनो, या चॅनलवर जे कथा आणि साहित्य प्रसारित केले जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत. या कथा, लिखाणावर आणि साहित्यावर आपले यूट्यूब चॅनल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे. सर्व पात्रे काल्पनिक आहेत. वास्तविक व्यक्ती, जीवन किंवा मृत किंवा वास्तविक घटनांची साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे. कोणत्याही व्यक्ती, धर्म किंवा जातीला दुखावण्याचा हेतू नाही. मनोरंजनातून या कथा आणि साहित्य तुमच्यासमोर प्रसारित करणे, जेणेकरून तुम्ही बोध घ्याल, यासाठी आपले चॅनल कार्यरत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता पाहूयात आजची कथा. माझं नाव आहे शोभना. मी एक अतिशय चांगल्या घरातील स्त्री आहे. माझ्या घरामध्ये मी, माझा नवरा आणि माझा छोटा दीर आणि त्याची बायको आम्ही राहत होतो. माझ्या छोट्या दीराचं नाव होतं विजय आणि त्याच्या बायकोचं नाव होतं वंदना. वंदना ही एक गरीब घरातील मुलगी होती. माझ्या दीराला नेहमी गरीब घरातील मुलीसोबतच लग्न करायचं होतं, म्हणून तिच्यासोबत आम्ही त्याचं लग्न लावलं होतं. दोघेजण खूप छान राहत होते. लग्नाला त्यांच्या 2 महिने झाले आणि दोघांच्यात खूप जोराचं भांडण देखील झालं. आता वंदना आणि विजय हे एकमेकांसोबत बोलत नव्हते. मला ते तसे राहतात ते अजिबात आवडत नव्हतं. मला सतत वाटायचं की त्या दोघांनी खूप चांगलं राहावं, आनंदाने राहावं, एकमेकावरती प्रेम करावं, परंतु तसं काही दिसत नव्हतं. आमच्या घराचाच किराणा दुकानाचा व्यवसाय होता. आमचे किराणा दुकान मी किंवा माझा नवरा दोघे बघायचे. खूप मोठा आमचा किराणा दुकान होतं. माझा नवरा आम्हाला किराणा दुकानात खूप मदत करायचा. परंतु आता माझ्या नवऱ्याला कामानिमित्त हे दुसऱ्या शहरात जावं लागत होतं. आता त्या किराणा दुकानाची जबाबदारी ही पूर्णपणे माझ्यावरच आली होती. माझा नवरा दुसऱ्या शहरात आणि मी आता एकटीच किराणा दुकान पाहत होते, बघत होते. हळू-हळू वंदना मला मदतीला येऊ लागली. मी तिला मदत करू लागली. मी तिला किराणा दुकानातलं सर्व काही समजून सांगायचे आणि ती देखील 4 दिवसातच सगळं शिकली. मला सुद्धा बरं वाटत होतं की कोणीतरी मला मदतीला आता आलं आहे. ते मला म्हणायचे नेहमी की "ताई, तुम्ही आराम करा. मी दुकान सांभाळते." मी एवढी चांगलीच होते. मला नेहमी मदत करायची आणि मी तिला माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे सांभाळत देखील होते. आता घरामध्ये मात्र आम्ही दोघेजण होतो. वंदना, मी आणि वंदनाचा नवरा विजय. हे देखील रोज शेतात जायचे. शेतातली सर्व कामं आम्ही विजयकडे दिली होती. प्रामाणिकपणे जाऊन शेतातली सर्व कामे करत होते ते. त्यांना शेतातला सगळं करायला यायचं आणि त्यांना शेतामध्ये आवड देखील होती. शेतामधली आवड देखील होती. एके दिवशी माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी वंदनाला सांगितलं, की "आज किराणा दुकानात तूच सांभाळ, कारण माझी तब्येत ठीक नाही. मला जरा बरं वाटलं, की मग मी येईन दुकानावरती." वंदना मला म्हणाली, की "ताई, तुम्ही काही काळजी करू नका. मी एकटी दुकान आपलं खूप चांगलं सांभाळेन. तुम्ही घरी राहा आणि फक्त आराम करा." असं मला म्हणून ती किराणा दुकानावरती निघून गेली. माझं अंग हे खूप दुखत होतं. पूर्ण शरीर माझं दुखू लागलं होतं, जड झालं होतं आणि मला काय करावं ते समजत नव्हते. म्हणून मी म्हणालो, की आता थोडासा आराम केला पाहिजे. मी जेवण केले आणि माझ्या रूममध्ये जाऊन बेडवरती झोपले. तेवढ्यात विजय घरी आले आणि विजय मला बघून म्हणाले, की "वहिनी, तुम्ही किराणा दुकानावरती गेलात नाही का?" मी त्याला सांगू लागले, की "आज माझं शरीर खूप दुखत आहे. मला जड वाटत आहे."
माझं शरीर म्हणूनच मी दुखतंय म्हणूनच मी दुकानावरती गेले नाही. तो म्हणाला, की "मी तुम्हाला काय औषध देऊ का?" मी म्हणाले, "नाही, मला औषधाची गरज नाही." मग मी त्याच्यासोबत बोलत बसले आणि मी त्याच्यासोबत बोलतच त्याच्याजवळ विषय काढला. मी त्याला विचारू लागले, की "तो आणि वंदना आता का नीट राहत नाही? का एकमेकांसोबत चांगलं बोलत नाहीत?" तर तो मला सांगू लागला, की "वंदना ही दिसते तशी नाहीये. तिला मी आवडत नाही आणि मी तिला नेहमी बाजूला ढकलते." हे सर्व वंदनाकडून ऐकून मला देखील खूप आश्चर्य वाटलं होतं. कारण एका गरीब घरातली मुलगी हो होती वंदना. तिला एका अतिशय चांगल्या घरातल्या एका तरुण मुलाने लग्न करून घरी आणलं होतं. त्याच्या घरचा देखील खूप चांगलं होतं. तो खूप कष्ट करत होता, काम करत होता, पैसे कमवत होता आणि तशा मुलाला ती नापसंत करत होती. मला तर खरं तर तिच्या वागण्यावरतीच प्रश्न पडला होता. तो मला म्हणाला, की "वहिनी, काय तुम्ही पण कोणाचाही विषय काढला आहे. तुम्ही आजारी आहात, तुमची तब्येत ठीक नाही. तुम्ही आराम करा." तेवढ्यात विजय मला म्हणाले, की "वहिनी, मी तुमच्या शरीर दाबून देतो." मला खरं तर त्याच्या बोलण्याचं नवल वाटलं, परंतु विजय आहे, माझ्यापेक्षा खूप छोटे होते, पण खूप हँडसम होते आणि खूप प्रामाणिक होते. मी त्यांना म्हणाले, की "हो विजय, तुम्ही माझं थोडंसं शरीर दाबून द्या." तेवढ्यात विजयने माझे पाय चेपायला सुरुवात केली, दाबायला सुरुवात केली. माझे पाय पूर्णपणे दाबून त्यांनी मोकळे केले. मला थोडासा आराम भेटला. बरं वाटू लागलं. त्यानंतर मी विजयला सांगितलं, की थोडासा आयोडेक्स लावून माझं शरीर चोळा आणि विजयने देखील आयोडेक्स लावून माझं शरीर हे चोळून काढलं. माझं शरीर चोळत असताना त्यांनी माझे पाय हे पूर्णपणे पाहिले होते. कमरेपासून खाली मी त्यांना माझे शरीर हे चोळायला लावलं होतं आणि त्यांनी माझं शरीर चोळत असताना देखील माझं पूर्ण शरीर त्यांनी पाहिलं होतं आणि त्यांना ते खूप आवडलं देखील होतं. माझं शरीर चोळत असताना विजयने माझं शरीर हे पूर्ण पाहिलं होतं आणि विजय मला म्हणाला, "वहिनी, तुम्ही खूप सुंदर आहात बघा." मी म्हणाले, "हो काय? बोलू नका. तुमच्या बायकोपेक्षा तर मी कमी सुंदर आहे." तेवढ्यात मला विजय म्हणाला, "काय माझी बायको सुंदर असून मला उपयोग आहे तिचा, मला हातसुद्धा लावू देत नाही. सतत मला बाजूला ढकलत असते. तुम्ही खूप सुंदर आहात, खूप चांगले आहात आणि खरंच तुमचं सौंदर्य खूपच आकर्षित करणारं आहे." विजयने मला फक्त कमरेपासून खाली बघितलं होतं आणि तेवढा माझं कौतुक त्यांनी केलं होतं. मला देखील खूप चांगले वाटले, की कोणीतरी मला चांगलं म्हणत होतं. मी विजयला म्हणाले, की "विजय, मी तुम्हाला एवढी चांगली वाटते का?" विजय म्हणाला, "हो वहिनी, तुम्ही मला खूप चांगल्या वाटता. खूप सुंदर आहात. मला खूप आवडता." मी त्याला म्हणाले, की "थोडीशी माझी पाठ पण चोळून द्या." आणि मी त्यांच्याकडून माझी पाठ पण चोळून घेतली. माझी पाठ पण खूप दुखत असल्यामुळे मी माझा ब्लाउज काढला आणि आयोडेक्स लावून माझी पाठ पूर्णपणे चोळायला लावली. मी बेडवरती पालथी झोपले होते आणि ते माझ्यावरती बसून माझी पाठ पूर्णपणे चोळत होते. जसं ते माझं अंग चोळत होते, तसं मला बरं वाटत होतं. मला आराम पडत होता. मला चांगलं देखील वाटत होतं
माझी पाठ चोळत असताना त्यांचा हात त्यांनी माझ्या पोटाकडे देखील नेला आणि त्यांनी माझं पोट आणि माझी छाती हे सर्व काही बघितलं आणि चोळून काढलं. मला चांगलं वाटलं. माझं शरीर हलकं हलकं झालं. बरं वाटत होतं. म्हणून मला माझ्या शरीराची मालिश झाल्यावरती मी त्यांना म्हणाले की, विजय, खरंच मी तुम्हाला आवडले का? विजय म्हणाला की, हो वहिनी, तुम्ही खरंच मला खूप आवडला आहात. मग मी विजयाला म्हणाले की, मग चला, आजपासून मी तुम्हाला माझा नवरा समजते. विजय हसला आणि म्हणाला, असं कसं वहिनी? मी तुमचा नवरा कसा होऊ शकतो? तुमचा नवरा तर बाहेरगावी कामाला गेला आहे. मी त्याला म्हणाले की, माझ्या नवऱ्याला माझी काही काळजी नाही आणि माझ्या दिराला सुद्धा माझी काही काळजी नाही. दोघांना सुद्धा कसे वाटत नाही की मी कशी राहत असेल, मला कसं करमत असेल. तेवढ्यात विजय म्हणाला, वहिनी, काय झालं? काय झालं तुम्हाला? सांगा, मला सांगा. काय काम आहे? का मी तुमच्या नवऱ्याचं म्हणजेच माझ्या दादाची सगळी कामं करायला तयार आहे. मी हसले आणि म्हणाले, विजय, बघा, पुन्हा नाही म्हणाल. तुम्ही विजय म्हणाला की, नाही, अजिबात मी तुमचा शब्द पडू देणार नाही. तुम्ही सांगा काय करायचं आहे ते. मग मी त्याला म्हणाले की, तुम्ही माझ्याजवळ या. मी त्याला स्वतःहून माझ्याजवळ घेतले आणि त्याच्यावरती प्रेम करू लागले. विजय मला म्हणाला, वहिनी, तुम्ही खरंच खूप सुंदर आहात. तुम्ही मला खूप आकर्षित केले आहे. आणि तो देखील माझ्यावरती प्रेम करू लागला. त्याला मी पूर्णपणे आवडले होते आणि त्यावेळी त्याने माझं शरीर पूर्णपणे हलकं हलकं केलं होतं. मला आराम पडला होता, बरं वाटत होतं आणि त्याला देखील चांगलं वाटत होतं. विजय हा खरंच खूप चांगला होता. त्याने त्या दिवशी माझ्यावरती 3 तास प्रेम केलं. मला आवडला तो. स्वभावाला चांगला होता. प्रामाणिकपणे तो माझ्यावरती प्रेम करत होता. मी त्याला खरंच आवडले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो माझ्यावरती प्रेम करत असताना अजिबात दमत नव्हता, थकत नव्हता, थांबायचं नाव घेत नव्हता. मीच शेवटी म्हणाले की, विजय, आता बाद झाले. करा तेवढ्यात. विजय मला म्हणाला की, वहिनी, आता पुन्हा कधी करायचं आपण? मी म्हणाले, बघूया. तुम्हाला आता हे रोजचं करावं लागेल, कारण तुम्ही म्हणाल आहात की तुमच्या दादाचं काम तुम्ही करणार आहात. तुमचा दादा ज्या वेळेला माझ्याजवळ असतो त्यावेळेला तो रोज माझ्यावरती प्रेम करतो. कधीच मला एकटीला झोपू देत नाही. आता ते काम तुम्हाला करायचं आहे. तेवढ्यात विजय मला म्हणाला की, चालेल वहिनी, तुम्ही मला फक्त आवाज द्या. मी पळतच येतो तुमच्याकडे. आणि खरंच मी आवाज दिला की विजय पळत येत होता. मला देखील चांगलं वाटत होतं. मला देखील आवडत होतं. त्या दिवशी आम्ही आमची दोघांची गरज पूर्णपणे भागवली होती. संध्याकाळी जेवणाची वेळ झाली. आम्ही तिघेजण जेवायला बसलो. वंदना, मी आणि विजय, आम्ही तिघे जणांनी जेवण केलं. जेवण करत असताना विजय हा एकटक लावून फक्त माझ्याकडे बघत होता. त्या दिवशी मी एकदम फिट असा गाऊन घातला होता आणि तो माझ्या गाऊन मधून माझं शरीर बघत होता. त्याचा माझ्याकडे एकटक लावून बघणं
हे मला बेचैन करत होतं. मला देखील कसं तरी होतं. वाटत होतं, की आताच सर्व काही करावं. परंतु मी माझ्यावरती कंट्रोल केलं. माझं जेवण झालं. मी सगळं काम आवरलं आणि पुन्हा माझ्या रूममध्ये झोपी गेले. तेवढ्यात विजय देखील त्याच्या बायकोसोबत त्याच्या रूममध्ये निघून गेला. विजयचा आणि त्याच्या बायकोचं काय जमत नसल्यामुळे त्याची बायको झोपली की विजय त्याच्या रूममधून बाहेर येऊन आणि माझ्या रूमची कडी त्याने बाहेरून लावली आणि सरळ पळत माझ्या रूममध्ये आला. माझ्या रूममध्ये आल्यानंतर आणि माझं रूममध्ये आल्यानंतर त्याने सरळ माझ्या अंगावरतीच पडला. मी त्याला म्हणू लागले की विजय हळू पण बघ. विजय काय ऐकत नव्हता. विजय माझ्या अंगावरती पडला आणि मला म्हणाला की आता मला सहन होत नाहीये. आता मला कसं तरी होतंय. मला सगळं काही तुमच्या सोबत करायचं आहे. आता मी या गोष्टी सहन करू शकत नाही. त्याची बायको त्याला काय करू देत नव्हती म्हणून तो माझ्याकडे येत होता आणि माझा नवरा देखील मला सोडून लांब राहत होता. म्हणून मला देखील विजय हवा हवासा वाटत होता. मी विजयला म्हणाले, विजय थोडासा थांबा. तर विजय म्हणाला, नाही मी तर थांबू शकत नाही. त्याला कसलंच कंट्रोल होत नव्हतं. त्याने सरळ माझं गाऊन काढायला सुरुवात केली. माझं गाऊन काढला आणि लांब फेकून दिला आणि माझ्याकडे बघू लागला. मी म्हणाले, का आता बघतच बसणार आहे का? काय करणार पण आहेस? तेवढ्यात त्याने त्याचे पण कपडे काढले आणि माझ्यावरती प्रेम करू लागला. खूप ताकद होती विजयमध्ये. विजय हा स्ट्रॉंग होता. मला तो खूप आवडत होता आणि त्याने मला बोलल्याप्रमाणे तो माझ्या नवऱ्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे करत होता. माझ्या प्रत्येक गोष्टीकडे तो लक्ष देत होता. मला काय हवं आहे, काय नको आहे, प्रत्येक गोष्ट तो पाहत होता. मला तो आवडत होता. एक चांगला दीर होता तो माझा आणि तसं त्या रात्री देखील त्याने माझ्यावरती खूप प्रेम केलं. माझं शरीर पूर्णपणे दाबून काढलं होतं आणि माझ्या शरीर दाबून काढून माझ्या शरीरातील पूर्णपणे त्यांनी बाहेर काढला होता. हा पूर्ण पाणी पाणी माझ्या शरीराचं त्यांनी केलं होतं आणि त्या पाण्याने मी पूर्णपणे ओलीचिंब झाले होते आणि मी विजयला देखील ओलीचिंब करून टाकलं होतं. हा खरंच खूप चांगला होता. खूप प्रेमळ होता. दुसऱ्या दिवशी विजय हा कामावरती गेला आणि मी माझा अंग दुखत असल्यामुळे घरीच होते. मला फक्त आणि फक्त माझ्या चेहऱ्यासमोर विजयच दिसत होता. त्याने माझ्यासोबत जे काय केलं तेच मला फक्त आठवत होतं आणि ते सर्व काही आठवून मला बेचैन बेचैन होत होते. मी विजयला फोन केला आणि त्यांना म्हणाले की मला खूप कसं तरी होत आहे. मला तुमची गरज आहे. तुम्ही लवकर घरी या. विजय शेतातले काम त्याचे सोडून घरी आला आणि मला म्हणाला, की "वहिनी मला देखील फक्त तुम्ही आठवत होतात. मला देखील असं वाटत होतं, की कधी मी तुम्हाला जाऊन भेटेल, कधी मी तुम्हाला बघेल आणि कधी मी तुमच्यावरती प्रेम करेल." मी म्हणाले, "मला सुद्धा वाटत होतं तसं." म्हणून पुन्हा विजयने मला उचललं आणि माझ्या रूममध्ये घेऊन गेला आणि मला माझ्या बेडवरती झोपवलं. आम्ही दोघांनी त्या दिवशी देखील खूप प्रेम केलं. त्या दिवशी संध्याकाळी माझा नवरा अचानक घरी आला आणि तो एकटाच घरी न येता
त्याने शहरामध्ये गेल्यानंतर दुसरी बायको केली होती. तिच्या सोबत तो घरी आला. मला शॉकच बसला होता. माझ्या नवऱ्याला त्याची दुसऱ्या बायको सोबत घरी आलेले बघून मला काय करायचं हे कळेना. मला काय बोलायचं हे कळेना. खूप राग आला होता मला माझ्या नवऱ्याचा. खूप त्याला मारायची इच्छा माझी झाली होती. पण काय करणार? स्त्री जात आहे म्हणून खूप गोष्टीवरती विचार करून निर्णय घ्यावे लागतात. मी त्याला माझ्या तोंडासमोर देखील थांबू दिला नाही. ज्या नवऱ्याला माझी गरज कधी वाटली नाही, तो नवरा त्याची दुसरी बायको घेऊन आज घरात आला होता. मी सर्व काही विजयला सांगितलं आणि विजयला सांगून मी माझ्या नवऱ्याला घरातून हाकलून काढायला लावलं. विजयने देखील त्याच्या मोठ्या भावाने काय केलं हे त्याला आवडलं नव्हतं, म्हणून विजयने त्याच्या मोठ्या भावाला त्याच्या बायकोसोबत घरातून बाहेर काढलं आणि त्यांनी सांगितलं की पुन्हा आमच्या दारावरती कधी यायचं नाही. माझा नवरा हा त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत शहरामध्ये खूप आनंदात आणि खुश राहतो. मला त्याचा आनंद आहे. मला अजिबात त्याचे काही वाईट वाटत नाही. परंतु त्याच्यासारखा नालायक नवरा हा कधीच कुठल्या स्त्रीच्या आयुष्यात असू नये एवढं मला वाटतं. कारण जे केलं तर मला काही वाईट वाटत नाही. मला गरज होती, कारण माझ्या इच्छा अपेक्षा या तशाच पडल्या होत्या आणि त्या इच्छा अपेक्षा पूर्ण करायचं काम माझ्या दिराने केलं होतं. म्हणूनच दिराचा हक्क माझ्यावरती माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त आता होता. माझ्या नवऱ्याला घरातून बाहेर काढून घरामध्ये माझा दीर, मी आणि वंदना तिघेजण खूप चांगलं राहतो. वंदना ही मला मोठ्या बहिणी समान मानते. ती मला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू देत नाही आणि तिच्या नवऱ्याला देखील कधीच माझ्याजवळ येण्यापासून ती अडवत नाही. आम्ही तिघे खूप छान राहतो, आनंदात राहतो, प्रेमाने राहतो. विजय हा माझ्यावरती देखील खूप प्रेम करतो आणि त्याच्या बायकोवरती देखील खूप प्रेम करतो. तो आम्हा दोघींना कधीच एका नवऱ्याची कमी पडू देत नाही, भासू देत नाही. तो कधीच आम्हा दोघींना कुठल्या गोष्टीची कमी पडू देत नाही. सगळ्या गोष्टी आमच्या तो ऐकत असतो. आम्हाला प्रत्येक गोष्ट तो आणून देतो आणि आम्ही आनंदात राहतो. आमचा संसार हा अतिशय चांगला चाललेला आहे. खूप आनंदी आहोत. नवऱ्याने मला सोडलं याचं मला वाईट वाटत नाही, परंतु माझ्या दिराने माझ्यावरती खूप प्रेम केलं त्याचा मला आनंद आहे आणि त्या आनंदातच आता मी घरात आहे. प्रेक्षकांनो, आपल्याला ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला आपल्याला ज्या व्यक्तीने मदत केली त्या व्यक्तीला आपण कधी विसरू शकत नाही आणि जी व्यक्ती आपल्या वेळेला आपल्याला सोडून निघून गेली त्या व्यक्तीला आपण कधी लक्षात ठेवू शकत नाही. मित्रांनो, एका डोळ्याने पाहून व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओमध्ये काही बोलण्यात चूक झाली असल्यास समजून घ्यावे. व्हिडिओला लाईक करावे, व्हिडिओला शेअर करावे, चॅनलला सबस्क्राईब करावे. धन्यवाद.